डॉक्टर, आम्ही दररोज किती पाणी प्यावं असा प्रश्न आम्हाला आमचे पेशंट नेहमी विचारत असतात. याला साधं सोपं उत्तर आयुर्वेदात असं सांगून ठेवलं आहे की जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. पाणी पिण्याचे काही नियम आयुर्वेदात सांगितले, त्यात म्हणजे की तहान लागेल तेव्हाच, गरज असताना तेव्हाच पाणी प्यावं, आवश्यक असेल तेवढंच पाणी प्यावं आणि तहान भागेपर्यंत पाणी प्यावं. मग पाणी कोणी पिऊ नये? सकाळी सकाळी अजिबात पाणी पिऊ नये. रात्री झोपताना सुद्धा पाणी पिऊ नये. येता जाता उठबस असताना अधूनमधून पाणी पिऊ नये आणि शरीर सांगत नसताना अजिबात पाणी पिऊ नये. आजकाल काय झालंय, जो तो उठतोय आणि सांगतोय पाणी भरपूर प्या, भरपूर प्या. इथे सगळी गडबड आणि गोंधळ होतोय. आयुर्वेद असं सांगतो, तहान लागल्यावर माफक प्रमाणात पाणी प्यावं. कधी पण पाणी पिताना उभं राहून पाणी पिऊ नये. ग्लासाला किंवा बाटलीला तोंड लावूनच पाणी प्यावं. जेवणाच्या सुरुवातीला अजिबात पाणी पिऊ नये. जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिऊ नये. शक्यतो जेवतानाच मध्ये मध्ये पाणी प्यावं. ज्या लोकांची प्रकृती बारीक आहे, त्यांना जाड होण्याची इच्छा आहे, अशा लोकांनी जेवणाच्या नंतर पाणी प्यावं. आणि ज्या लोकांची प्रकृती जाड आहे, त्यांना बारीक व्हायचंय, अशा लोकांनी जेवणाच्या सुरुवातीला पाणी प्यावं. पाणी हे कधीही चावून चावून पिलं पाहिजे. गटा पाणी कधीच पिऊ नये. त्याचा परिणाम हा पचन संस्थेवर येत असतो आणि बहुधा त्यामुळे गॅसेसचं प्रमाण हे जास्त वाढताना पाहायला मिळतं. आमच्या चरक ऋषींनी सूत्रस्थानात पाणी पिण्याविषयी नियम सांगून ठेवले आहेत. ते त्याच्यामध्ये असं म्हणतात की अजीर्ण असताना गरम पाणी प्यावं, म्हणजेच अपचन असताना गरम पाणी प्यावं. जेवण पूर्ण पचल्यानंतर म्हणजे साधारणतः 2.5 तासानंतर पाणी पिल्यास ते बलप्रद ठरतं शरीराला. जेवताना पाणी होई अमृतासमान, म्हणजे जेवताना पाणी पिल्यास ते अमृतासमान कार्य करते. जेवणानंतर लगेच विष ठरे, म्हणजे जेवणानंतर जे पाणी पिलं जातं लगेच, हे थोडं विष, म्हणजे इट लाईक अ टॉक्सिक असा त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर येत असतो. आणि शेवटी ते असं म्हणतात की रात्रीचं पाणी पिणे हो वाईट फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे. म्हणजे मस्तक म्हणजे आपलं हे डोकं, मस्तक, डोक्याचे आजार, सर्दीचे आजार हे रात्री पाणी पिल्यामुळे होत असतात, हे त्यांनी त्या काळातच सांगून ठेवलेलं आहे. अति प्रमाणात पाणी पिल्यामुळे बरेच आजार हे व्यवहारात आम्ही आता बघतोय की वाढत चाललेले आहेत. त्याची यादी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात पहिला आजार म्हणजे गॅसेस होणं. पेशंटला भयंकर गॅसेस होत असतात. पोट सुटतंय, पेशंटचे पोट फुगी होते. दुसरा आजार म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत टाचदुखी, नेहमीची तक्रार असते की नेहमी माझी टाच दुखत असते. त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीतच केसांच्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी, PCOD सारखा आजार, स्थौल्य आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, मुतखडा, संधिवात, आमवात, आम निर्मिती, अग्निमांद्य होणं, थायरॉइड सारखा आजार, हे सगळे आजार आम्ही बघतोय की खूप पाणी पिल्यामुळे होत असतात. तेव्हा तहान लागेल तेव्हाच माफक प्रमाणात पाणी प्यावं. पाण्याचा अतिरेक अजिबात करू नये. पाणी हे गॅस वाढवणारं आहे, लक्षात ठेवा.